आणि खऱ्या अर्थाने जर आपत्कालीन प्रसंग ओढवला, मागे एकदा उड्डाणपुलाचं काम करण्यासाठी 1 महिना हडपसरचा उड्डाणपूल बंद होता. त्यावेळेस पण वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कारण हडपसरला पर्यायी रस्ते नाही आहे. आपण पाहतोय भोसले गार्डनचा जो रस्ता आहे तो अपुरा आहे. जिथे जागोजागी अतिक्रमण आहेत. सासणी नगरचा रस्ता, मंत्री मार्केटचा रस्ता किंवा गांधी चौकातील रस्ते, प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण व अपुरे रस्ते असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते आणि नागरिकांना कालव्यावरून जाण्यासाठी देखील पर्यायी व्यवस्था सक्षम पद्धतीनं नाही आहे. कारण कालव्यावर अपघात घडत असतात. जर लोकप्रतिनिधींनी पुण्याच्या पश्चिम भागात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर एकत्र येतात आणि त्या भागाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतात, परंतु पुण्याच्या पूर्व भागातील लोकप्रतिनिधी मात्र निवडणूक संपल्यानंतरही राजकारण, हेवेदावे किंवा पक्षीय वाद याच्यामध्येच गुंतलेले, गुरफटलेले दिसून येतात. खऱ्या अर्थानं जर हडपसरचे प्रश्न सोडवायचे असतील तर निवडणूक संपल्यानंतर सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन हडपसरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची गरज आहे. किती गंभीर प्रश्न आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, पर्यायी रस्त्यांचा प्रश्न असेल, असे एक ना अनेक प्रश्न हडपसरचे गंभीर बनत चाललेले आहे. परंतु लोकप्रतिनिधी किंवा सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येत नाहीत आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपाययोजना केली जात नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हडपसर बकाल होत चाललेला आहे. हडपसरमधून आता उच्च शिक्षित ITNs लोक फ्लॅट विकून हिंजवडी, बाणेर त्या भागामध्ये म्हणजे पुण्याच्या पश्चिमेच्या भागात शिफ्ट होत आहेत आणि हडपसरला खऱ्या अर्थाने ट्रॅफिकमुळं हे लोक त्रस्त झालेले आहेत. आणि हे ट्रॅफिक सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे. वाहन चालकांनी, पादचाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हडपसरचा हा गंभीर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.